काय कोणाकडून चूक झाली काय झालं तर कानात येऊन सांगा, मीडियावर दाखवू नका, प्रिंट मीडियामध्ये छापू नका, एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल. कुठला वाद करायला कोणी शिल्लकच महाराष्ट्रात राहिलं नाहीये विरोधात, बरोबर ना? आणि त्याच्यामुळे 100% यश भाजप, शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे. ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक 100% आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. उमेदवारी अर्ज कधीपासून दाखल करताय? सोमवार, बरोबर ना? उद्या सोमवार, उद्याच. जागा वाटप झालंय त्यानुसार उमेदवार निश्चिती झाली का? हा, जागा वाटप फॉर्म्युला आपण जाहीर केलाय त्यानुसार कोण? उमेदवार हा, निश्चित झाले. गृहीत धरलंय आम्ही. त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत त्यांना पत्र जाईल आणि ते उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरतील. सिंधुदुर्गात भाजपाची किंवा महायुतीची लढाई नेमकी आता समोर कोण असणार आहे, कोणासोबत असणार? लढाई आमची लढत कोणावरच नाही. हा, एकाकी बीजेपीवर कोण लढायला नाहीच आहे. मी मगाशीच सांगितलं, आमच्यासारखं कोण लढण्यासाठी नाहीच आहे. आणि जिंकण्यासारखा विरोधकांना आम्ही मतदारसंघ ठेवला नाही. सगळे आम्ही मजबूत आणि मजबूत उमेदवारी पण आम्ही तशी निवडलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.